सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध या अलौकिक ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. त्यामध्ये दशक पहिला आणि समास 3 पर्यंत आपण मागच्या भागापर्यंत अभ्यास केला. समास दुसऱ्यामध्ये समर्थांनी श्री गणेश स्तवन केलं. त्यानंतर तिसऱ्या समासामध्ये स्वामीजींनी श्री शारदा स्तवन केलं. आणि आज आपण समास चौथा सुरू करतो आहोत. त्याचं नाव आहे श्री सद्गुरु स्तवन. सद्गुरू आणि संत यामध्ये फरक आहे. संत सद्गुरू असतील असं नाही. सद्गुरू संत असतात, पण संत सद्गुरू असतील असं नाही. संत सर्वांचे असतात, सद्गुरू एकाचाच असतात. जिथे सद्गुरू आहे तिकडे शिष्य असतात. संत सर्व जगाचे असतात. हा थोडा फरक आहे. कारण आज आपण जो चौथा समास सुरू करतो आहे त्याचं नाव आहे सद्गुरु स्तवन, आणि पुढचा जो आहे त्याचं नाव आहे संत स्तवन. म्हणून थोडासा फरक मला जो जाणवला तो सांगितला. परमेश्वराच्या निश्चळ अंगाचे, ज्ञानमय स्वरूपाचे श्री गणपतीच्या माध्यमातून, रूपकातून वर्णन झाले. ईश्वराच्या चंचल अंगाचे, शक्तिमय स्वरूपाचे म्हणजे श्री शारदा मातेचे सुद्धा वर्णन झाले. यानंतर आता श्री समर्थ श्री सद्गुरूंना वंदन करतात. परमात्मा या संपूर्ण विश्वाला आत बाहेर व्यापून आहे ही गोष्ट खरी आहे. परंतु तेवढ्याने परमेश्वराचे वर्णन संपत नाही. कारण या विश्वाला व्यापून परमात्मा जर संपला तर तो अनंत आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही का? परमेश्वर व्यक्ती आणि विश्व यांना व्यापूनही तो शिल्लक राहतो असे हे अनंत आणि कल्पनेच्या सुद्धा पलीकडे असलेले परमात्म स्वरूप म्हणजे संतांचा सद्गुरू होय. सद्गुरूंची व्याख्या समर्थांनी अशा रीतीने केलेली आहे. परमात्मा नेमका कसा आहे ते मनुष्याला कधीच सांगता आले नाही, सांगता येत नाही. पण त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय मनुष्याला चैनसुद्धा पडत नाही. दृश्य जगतातील सूर्य, समुद्र, आकाश, पृथ्वी इत्यादी अनंत विशाल वस्तूंचा दाखला देऊन मनुष्याची बुद्धी त्या अनंताला आकलन करण्याची धडपड करते. परमात्म स्वरूप कसं आहे हे समजून घेण्याची मनुष्याची धडपड असते. तो प्रयत्न करतो, परंतु ती धडपड तोकडी ठरते. म्हणजे परमात्म स्वरूप कसे आहे हे सांगण्याची धडपड करून हार खाल्ल्यावर त्या परमेश्वराचे वर्णन करता येत नाही. हेच त्याचे वर्णन आहे असे बोलून थांबावे लागते. स्वामीजींनी हीच गोष्ट या सद्गुरु स्तवन समासातून सुंदर रीतीने आपल्याला समजावून सांगितली आहे. आपण आता अनंत
व कल्पनातीत असलेल्या परमात्म स्वरूपाला म्हणजे सद्गुरूंना साष्टांग दंडवत घालून या समासाला आरंभ करूया. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आता सद्गुरूंचे स्तवन करायचे अशी खूप इच्छा तर आहे, पण ज्याच्यापर्यंत माया पोचू शकत नाही, अर्थात ज्या सद्गुरूंच्या स्वरूपाला माया स्पर्शही करू शकत नाही, अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवाला कसे बरे होणार, म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही असे समर्थ सांगतात. श्रुती माऊली ही आत्मविद्येची जननी आहे. तिनेही परमात्म स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण तीसुद्धा नेती म्हणजे मला ते स्वरूप कळत नाही, मला ते स्वरूप कळत नाही, ते असे नाही, ते तसेही नाही, याप्रमाणे बोलून नाईलाजाने तीसुद्धा गप्प झाली. त्या परमात्म स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी बरे समर्थ असेल, हे समर्थांचे उद्गार आहेत. महाज्ञानी महातपस्वी समर्थ स्वतःला मूर्ख म्हणून घेतात, तिथे आपल्यासारख्याचा काय पाड लागणार आहे. सद्गुरू स्वरूपाचा विचार मला कळत नाही, त्यांचे वर्णन कसे करावे हे मला उमजत नाही, म्हणून समर्थ म्हणतात, मी त्यांना दुरूनच नमस्कार करतो आणि अशी प्रार्थना करतो की हे गुरुदेवा, मला मायेच्या कक्षेतून पलीकडे घेऊन जा. आपण सर्वजण मायेच्या आवरणाखाली आहोत, मायेच्या कक्षेत आहोत. आपल्यावर मायेचा प्रभाव आहे, म्हणून आपल्याला परमात्म स्वरूप कळत नाही, त्याचं आकलन होत नाही. म्हणून समर्थांनी प्रार्थना केली की हे गुरुदेवा, मला मायेच्या कक्षेतून पलीकडे घेऊन जा, कारण ते एकच समर्थ आहेत आपल्याला मायेच्या आवरणातून मुक्त करण्याआधी. मायेच्या आधारे शब्दांच्या माध्यमातून तुमचे स्तवन करता येईल अशी अशक्य आशा मी मनाशी बाळगली होती. समर्थ म्हणतात, ती सफल होण्यासाठी माया मला मदत करील असा भरोसासुद्धा होता, पण तो फोल ठरला. म्हणून हे सद्गुरू स्वामी महाराज, तुम्ही असाल तसे असा, म्हणजे तुमचे स्वरूप जसे असेल तसेच असेल. मायेच्या साह्याने, मायेच्या मदतीने आपले स्तवन करावे अशी माझी अगदी मनापासून इच्छा होती, पण हे सद्गुरुनाथ, आपले नाव काढता क्षणीच माया लाजून मागे सरली. मग आता मी तरी काय करू. मुख्य परमात्मा इंद्रिय गोचर नसल्याने, म्हणजे इंद्रियांना आकलन होण्यासारखा नसल्याने तो हाती गवसत नाही, म्हणून त्याची प्रतिमा तयार करून त्या प्रतिमेचा आधार घ्यावा लागतो. आपण जे जे भगवंताचे स्वरूप आहे ते प्रतिमेच्या आधारे तयार केलेले आहे आणि आपण त्या प्रतिमेचे पूजन करतो, कारण तो आपल्या इंद्रियांना आकलन होण्यासारखा नाही, इंद्रियांना गोचर होण्यासारखा नाही, म्हणून आपण प्रतिमा तयार करतो. जे जे आपले इष्टदेव आहेत तेच त्याचे स्वरूप आहे असं नाही, ती त्याची केवळ प्रतिमा आहे. म्हणून समर्थ सांगतात, आता मी मायेची मदत घेऊन सद्गुरू स्वरूपाचा महिमा वर्णन करीन. आपल्या मनात जसा भाव असेल त्याला अनुसरूनच ध्यान करून मनाने आपल्या इष्ट आराध्य देवाचे स्मरण करावे लागते.
माझ्या मनात जशी सद्गुरूंची मूर्ती स्थिरावली आहे तशीच ती आठवून त्या श्री सद्गुरूंचे मी आता स्तवन करतो. समर्थ सद्गुरूंचे वर्णन करताना म्हणतात, हे सद्गुरू राजा, तुझा जय जयकार असो. तूच या सर्व विश्वाला व्यापून शिल्लक उरला आहेस. तोच या जगताचे मूळ कारण आहेस. तोच परमपुरुष आहे. तोच मोक्षदाता आणि दीन अनाथांचा बंधू आहेस. जसा सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो त्याप्रमाणे सद्गुरूंचा वरदहस्त ज्याच्या मस्तकी राहतो, त्यांची ज्याच्यावर कृपा होते त्याच्यावर या अनावर असलेल्या मायेची सत्ता अजिबात चालत नाही. समर्थांना सद्गुरूंना अनेक उपमा द्यायची इच्छा झाली. वेगवेगळ्या उपमा त्यांनी दिल्यासुद्धा, परंतु त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक उपमा ही सद्गुरूंसाठी तोकडी आहे, ती त्यांना लागू होत नाही. आणि म्हणून ते म्हणाले आत्ता की सद्गुरू राया, तुम्ही जसे असाल तसे असा. म्हणून आता काही उपमा त्या देतात. समर्थ सद्गुरूंना कोणकोणत्या उपमा आहेत आणि त्या कशा तोकड्या पडतात, लागू पडत नाहीत, याचं आपण थोडक्यात चिंतन करतो आहोत. अर्थात समर्थांच्याच भाषेत. समर्थांना सद्गुरूंना दिलेली सूर्यप्रकाशाची उपमा तोकडी वाटते. त्यात त्यांना उणेपणा जाणवतो. म्हणून ते पुढे म्हणतात, सूर्यप्रकाश असतो तोपर्यंत अंधार नसतो. हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे, पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला की रात्र सुरू होते आणि पुन्हा ब्रह्मांड अंधाराने व्यापून जाते. पण माझा सद्गुरू स्वामी राजा तसे नाहीत. ते अज्ञानरूपी अंधाराचा समूळ नाश करतात. त्यामुळे जीवाची जन्ममरणाच्या चक्रातून कायमची सुटका होते. परिसाचा स्पर्श होता क्षणीच लोखंडाचे सोने होते आणि एकदा का सोने झाले की ते परत कधीही लोखंड अवस्थेला प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंनी आपल्या दासाचे, आपल्या शिष्याचे अज्ञान एकदा का समूळ नष्ट केले की तो पुन्हा कधीही संशयाच्या, अज्ञानाच्या फेऱ्यात सापडत नाही. एखादी लहान नदी गंगेला जाऊन मिळते आणि ती गंगारूपच होऊन जाते. मग तिला गंगेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकत नाही. गंगेला जाऊन मिळण्यापूर्वी त्या नदीला सामान्य लोक ओढा किंवा ओहोळ म्हणतात. पण नदीला मिळाल्यावर तो नदी स्वरूपच होतो. तसा सामान्य साधक सद्गुरूंची भेट व कृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्गुरूंची कृपा होता क्षणीच तो सद्गुरू स्वरूपच होऊन जातो. शिष्याला दिलेल्या परिसाच्या उपमेत स्वामीजींना उणेपणा वाटतो. म्हणून ते म्हणतात, परीस लोखंडाचे सोने करतोय खरे, पण त्या सोन्याला तो आपले परिसत्व देत नाही. म्हणजे ते सोने दुसऱ्या लोखंडाला लावले तर त्याचे सोने होत नाही. परंतु सद्गुरूंना शरण गेलेला जो साधक आहे तो सद्गुरूंचा कृपांकित होतो
आणि तो सुद्धा पुष्कळ लोकांना उपदेश करून सर्वांचा उद्धार करतो. याचा अर्थ असा की शिष्याला गुरुपद प्राप्त होते. सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही, पण सद्गुरूंच्या कृपेने शिष्याला मात्र निश्चितपणे गुरुत्व प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच समर्थ सांगतात, सद्गुरूंना परिसाची उपमा लागू पडत नाही. बरे, सद्गुरूंना सागराची उपमा द्यावी तर सागर तर अत्यंत खारट असतो, किंवा क्षीरसागर दुधाचा समुद्र त्याची उपमा द्यावी तर कल्पांताच्या वेळी क्षीरसागरसुद्धा नष्ट होतो. म्हणून सद्गुरूंना तीसुद्धा उपमा देता येत नाही. सद्गुरूंना मेरू पर्वतासारखा म्हणावे तरी योग्य नाही, कारण मेरू पर्वत अचेतन, जड, कठोर दगड आहे आणि सद्गुरू तसे नाहीत. ते सचेतन आहेत. त्यांचे अंतःकरण लोण्याप्रमाणे अत्यंत कोमल आहे. त्याशिवाय त्यांच्या मनात दीनांविषयी, अनाथांविषयी अपार दयाभाव आहे. म्हणून ही उपमासुद्धा मेरू पर्वताची सद्गुरूंना उणी पडते. सद्गुरूंना आकाशाची उपमा द्यावी तर तेही बरोबर नाही. आकाश केवळ शून्य दिसते, पण सद्गुरूंचे स्वरूप शून्यापलीकडचे आहे, निर्गुण आहे. त्यामुळे गगनाची उपमासुद्धा हीन ठरते. सद्गुरू पृथ्वीसारखे निश्चल, निर्भय, गंभीर आहेत, धैर्यवान आहेत असे म्हणावे तर तेही योग्य वाटत नाही. कारण कल्पांताच्या वेळी पृथ्वी खचून जाईल, पण सद्गुरू मात्र अभंगच राहतील. म्हणून पृथ्वीची उपमाही अयोग्य वाटते. सद्गुरूंचा ज्ञानरूपी प्रकाश हा चिरंतन टिकणारा असल्याने त्यांना सूर्याची उपमा देऊ शकत नाही. कारण सूर्याचा प्रकाश तो किती? शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्या आहेत, पण सद्गुरूंचे सामर्थ्य अमर्याद आहे. ते नित्य परम प्रकाशरूपच आहेत. सद्गुरूंच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कोठेच मर्यादा नाहीत. तो प्रकाश चिरंतन टिकणारा आणि अनंत आहे. म्हणून सूर्य उपमेसाठी उणा पडतो. बरे, सद्गुरूंना शेष नागाची उपमा द्यावी तर त्याने स्वतःच या पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे, आणि सद्गुरू तर शिष्याचा सर्व प्रकारचा भार दूर करतात. मग शेषाची उपमा सद्गुरूंना कशी बरे लागू होईल? आता सद्गुरूंना जीवनदायी आणि कोमल पाण्याची उपमा द्यावी. पाणी कसं आहे? जीवनदायी, आपल्याला जीवन देणार आहे. प्रत्येक प्राण्याला जीवन म्हणजे आयुष्य देणार आहे. म्हणून पाण्याला समान शब्द जीवनसुद्धा आहे. या पाण्याची उपमा सद्गुरूंना द्यावी तर पाणी चंचल आहे, शिवाय ते कालांतराने आटून जाते. पण सद्गुरू स्वरूप हे निश्चल असून त्याचा कधीही विनाश होऊच शकत नाही. सद्गुरूंना अमृतासारखे म्हणावे तर तेही योग्य वाटत नाही. कारण सदैव अमृत प्राशन करणारे स्वर्गातले देवसुद्धा
मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाही. ते नुसते नावाचेच अमर असतात. स्वर्गातील देवांबद्दल भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातून वर्णन करतात. त्रैविद्यामां सोमपापूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामालवन्ते. स्वर्गात गेलेल्या देवांचा देखील मृत्यू होतो. त्यांचं देखील आयुष्य मर्यादित आहे आणि ते संपल्यानंतर भगवान सांगतात त्यांना पुन्हा एकदा मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. अशी स्वर्गातील देवांची अवस्था आहे. पण सद्गुरूंचे तसे नाही. एकदा का शिष्यावर सद्गुरूंची कृपा झाली की शिष्य मात्र खऱ्या अर्थाने अमरच बनतो. मरावे परी कीर्तिरूपे उरावे समर्थ सांगतात. सद्गुरूंना कल्पतरूची उपमाही देता येत नाही. कारण कल्पवृक्ष आपण जेवढे आणि जितके मागू तेवढे तो देतो आणि मुख्य म्हणजे कल्पनेतलेच देतो. परंतु सद्गुरू मात्र कल्पनेच्या सुद्धा पलीकडील मोक्ष प्रदान करतात. मग कल्पवृक्षाचा अंगीकार कोण बरे करील? आता सद्गुरूंना चिंतामणीसारखे म्हणावे तर तेही योग्य नाही. कारण ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरू शिष्याच्या मनात कसली चिंताच शिल्लक ठेवत नाही. त्यांच्या कृपाशीर्वादाने शिष्य निष्काम झालेला असतो. मग निष्काम कामनारहित झालेल्या मनुष्याला कामधेनूची प्रसन्नता आणि पाना यांची आवश्यकताच उरत नाही. आणि म्हणून चिंतामणी व कामधेनू यांची उपमा सद्गुरूंना देणे उचित नाही. श्री सद्गुरूंना लक्ष्मीवंत श्रीमंत म्हणावे तर ते सुद्धा योग्य नाही. कारण लक्ष्मी चंचल नाशिवंत असते आणि सद्गुरूंच्या द्वारामध्ये सद्गुरूंच्या दरवाजामध्ये तर साक्षात मोक्षलक्ष्मी त्यांच्या कृपा कटाक्षाची आशा धरून वाट बघत असते. स्वर्गलोक, इंद्रलोक, इंद्रपद आणि तिथले ऐश्वर्य या सर्वच गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात. परंतु सद्गुरूंची एकदा का कृपा लाभली की ती कधीही कोणत्याही काळी नाश पावत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे सर्वजण नाश पावणारे आहेत. कारण ज्यांचा जन्म होतो त्यांचा मृत्यूही होतोच हे अटळ सत्य आहे. पण एक मात्र सद्गुरुपदच असे आहे की ते अविनाशी आहे. फार काय सांगावे, ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशवान असल्यामुळे दृश्य विश्वामधील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत स्वरूप असलेल्या सद्गुरूंना देता येत नाही. त्यामुळे आता कोणतीही उपमा देण्याची उठाठेव करण्याचे सुद्धा काय कारण त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात की सद्गुरूंचे वर्णन करण्याचा प्रयत्न करूनही
ते करता न येणे हेच त्यांचे वर्णन समजावे. सद्गुरू स्वरूपाचा अनुभव ही आंतरिक अवस्था आहे. जे स्वतः अंतर्यामी अंतरंगात स्थिर झाले आहेत त्यांनाच या अवस्थेच्या खुणा कळतात. त्यांनाच खऱ्या अर्थाने सद्गुरूंचे स्वरूप कळते आणि म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता न येणे म्हणजे त्यांचे वर्णन केल्यासारखे आहे. अशा प्रकारे श्री दासबोधातील गुरु शिष्य संवादाचा पहिल्या दशकातील सद्गुरुस्तवन नावाचा हा 4था संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.